नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. मित्रांनो, मी वारंवार जे सांगत असतो की EWS आणि SEBCचा कट ऑफ सगळ्यात कमी येईल. त्याच्यासाठी ज्या आपल्या रँकच्या याद्या आहेत सगळ्यांकडेच ज्या जवळपास त्या उपलब्ध आहेत, त्यांचा संदर्भ देऊन आज आपण त्याविषयी बोलणार आहोत की EWS, SEBC, SBC आणि SC यांची नेमकी परिस्थिती काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण EWS विषयी बोलणार आहोत. EWSला रिझर्वेशन आहे 10%. आता या 10%मध्ये टोटल कॅन्डिडेट जे आहेत 10%साठी ते टोटल कॅन्डिडेट आहेत 9,822 EWSचे आणि त्यामध्ये मेल आहेत 3,900 आणि फिमेल आहेत 5,922. इथेही फिमेल जास्त आहेत आणि 150+ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची EWSमध्ये संख्या फक्त 64 आहे. 64ची संख्या आहे. त्यामुळे मी वारंवार म्हणत असतो की EWSचा कट ऑफ हा त्यांच्या रिझर्वेशनच्या प्रमाणात जर आपण जागा पाहितल्या, अपवाद असतात, वॅकन्सीज किती येणार आहेत हे अजून कन्फर्म नाही, पण 10% या हिशोबाने जर आपण पाहितलं, फक्त 9,822 कॅन्डिडेट हे EWSमध्ये आहेत आणि 64 कॅन्डिडेट हे 150+ मार्क घेतलेत. 150 आपण काउंट केले नाही, 150+ आणि 10% रिझर्वेशन. अशा परिस्थितीत EWSचा कट ऑफ सगळ्यात कमी येण्याची शक्यता आपल्याला वाटते. SEBCच्या संदर्भामध्ये SEBCला सुद्धा 10% रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट आहेत 6,222 आणि फिमेल कॅन्डिडेट आहेत 9,008. असे टोटल मिळून 15,220 कॅन्डिडेट हे SEBCमध्ये आहेत आणि 10% व्हॅकन्सीज जर गृहीत धरल्या तर बऱ्यापैकी कॅन्डिडेट जवळपास 5,000 कॅन्डिडेट काय होणार आहेत विथ मुलाखतसह. पहिला आणि दुसरा राऊंड 6,000 कॅन्डिडेटपर्यंत ही संख्या जाऊ शकते, मुलाखतीला जाणार आहेत. आणि यांच्यामध्ये SEBCमध्ये 213 कॅन्डिडेट असे आहेत ज्यांनी 150+ मार्क घेतलेले आहेत. म्हणजे हे कॅन्डिडेट जे 150+ कॅन्डिडेटची आपण संख्या सांगतोय ते ओपन मेरिटमध्ये जाणार आहेत, हे उघडच आहे. SBC स्पेशल बॅकवर्ड क्लासेस हे जे आहेत, विशेष मागास प्रवर्ग, यांच्यासाठी 2% रिझर्वेशन आहे आणि यांचे टोटल कॅन्डिडेटच आहेत 3,086 आणि या 3,086मध्ये मेल आहेत 1,008 आणि फिमेल आहेत 2,078 आणि 150+ मार्क SBCमध्ये घेणारे कॅन्डिडेट आहेत फक्त 29. म्हणजेच SBCचा कट ऑफसुद्धा खूप कमी येणार आहे. EWS, SEBC आणि SBC. EWSचं 10% आरक्षण, SEBCचं 10% आरक्षण आणि SBCचं 2% आरक्षण आणि 2% आरक्षणासाठी फक्त 3,086 कॅन्डिडेट SEBCचे SBCचे. अशी ही EWS, SEBC आणि SBCची सध्याची कंडिशन आहे. आता या EWS, SBC आणि SEBC या टोटल कॅन्डिडेट मिळून 28,500 होत आहेत. या तिन्ही प्रवर्गाचे कॅन्डिडेट मिळून 28,500 होत आहेत आणि यांचं रिझर्वेशन तिन्ही मिळून होते 22%. आता याची तुलना जर आपण SCची केली तर SCला 13% रिझर्वेशन आहे. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट आहेत 31,621. त्यापैकी 12,437 मेल आणि 19,184 फिमेल आहेत आणि 150+ असणाऱ्यांची संख्या जी आहे SCमध्ये ती आहे 134. अशा परिस्थितीत आपल्याला असं म्हणता येईल की EWS, SEBC, SBC या 3 कॅटेगरींची जर आपण SCची तुलना केली तर या 3 कॅटेगरीपेक्षा सुद्धा 3,000 कॅन्डिडेट SCमध्ये जास्त आहेत आणि त्यांना 13% रिझर्वेशन आहे. आणि EWS, SEBC आणि SBCचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर यांचं टोटल रिझर्वेशन होतं आहे 22%. मग वारंवार जी मुलं विचारतात की सर SEBCचं कसं सांगता, SEBCचा कट ऑफ तर खूप वर जाणार आहे, EWSचा कट ऑफ ही सगळेच म्हणतात की वर जाणार आहे, SBCचा कट ऑफ ही म्हणतात की चांगल्यापैकी बराच वर जाणार आहे. SCपेक्षा या तिन्ही प्रवर्गाचा कट ऑफ खूप कमी राहणार आहे, हे मी आज पुन्हा एकदा सांगतो आणि त्यासाठी आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे.
आणि हे शुअर आहे. यामध्ये अपवाद कुठे होऊ शकतात, ज्यावेळेस कोणत्या कॅटेगरीच्या व्हॅकन्सीज किती रिकाम्या आहेत, ही बाब मात्र अपवादात्मक परिस्थिती म्हणून आपण गृहीत धरू शकतो. बरेच विद्यार्थी बरेच दिवस झालं आपापल्या कॅटेगरीच्या संदर्भामध्ये अशी ही एकूण परिस्थिती मी तुमच्यासमोर विशद केलेली आहे. त्यासाठी कारण जे आहे ते आहे की विद्यार्थी वारंवार विचारत आहेत, सर तुम्ही कसं म्हणताय, नाही कट ऑफ तर खूपच वरी जाणार आहे, कोण म्हणते नाही यापेक्षा खाली जाणार आहे. पण आपण रिझर्वेशनचं प्रमाण जर बघितलं तर SBC, SC, BC आणि EWS सगळ्यात कमी कट ऑफ जो राहणार आहे तो EWSचा राहणार आहे. हे सध्याच्या आकडेवारीवरून तरी आपल्याला दिसतं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.